पावसाळा सुरू झाला की सगळ्यांकडे एकच प्रॉब्लेम असतो, सर्दी, खोकला आणि ताप. आणि कोणाला विकनेस आहे, कोणाचं बॉडी पेन आहे, कोणाची डिलेव्हरी झाली आहे. हे लहान मुलं म्हणजे 6 महिन्याच्या बाळापासून ते 90 वर्षापर्यंतच्या आजोबांना देऊ शकता. आणि फार हेल्दी आहे. कोणाला आयरनची कमी आहे, लोहाची कमी आहे, कोणाची नुकतीच डिलेव्हरी झाली आहे आणि म्हणजे चहा न पिता हे बहुगुणी राब याला म्हणतात. आणि एकदम घरच्या 3-4 गोष्टी टाकूनच बनवून तयार होते आणि चहा न पिता तुम्ही नक्कीच आपल्या मुलांना देऊ शकता. आमच्या घरी आठवड्यातून एकदा तरी हे बनतंच. आणि कोणी भिजून आलं आहे पावसामध्ये, कोणाला कोणाला भिजायचा फार म्हणजे आवड असते. तर त्याच्यासाठी चहा न बनवता नक्कीच हे बनवा. आणि थोडीफार सर्दी मला पण झाली आहे म्हणून मी आज हे बनवलं. म्हणून मी म्हटलं ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर मी 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 चमचा गुळाची पावडर आणि थोडंसं सुंठाची पावडर, नाहीतर तुमच्याकडे चहाचा मसाला असेल तर तो घेऊ शकता. आणि 1-2 चमचे मी तूप घेतलं आहे, जे की आपलं मेल्ट केलेलं तूप आहे. थोडंसं तूप गरम होऊन द्यायचं आहे आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. गॅसची जी आच आहे ती लहान ठेवायची आहे. फक्त तुम्ही गव्हाच्या पिठाचं नाही, तुम्ही मिलेट्स पण यूज करू शकता. म्हणजे ज्वारीचं, बाजरीचं पीठ बनवू शकता, घेऊ शकता. उपासामध्ये पण करू शकता. उपासामध्ये तुम्ही फक्त राजगिऱ्याचं पीठ घेऊ शकता. फक्त म्हणजे नाचणी आणि मकीचं पीठ घेऊ नका. आता थोडंसं वरून सर्व्ह करण्यासाठी मी थोडेसे बदाम घेतले आहे. हे ऑप्शनल आहे, पण जी बाळंतीण बाई आहे, म्हणजे जी आई आहे, तिला तर नक्की डिलिव्हरी झालेल्या आईला नक्कीच बदाम घालून द्या. त्याच्यामध्ये ताकद असते असं माझ्या सासूबाई म्हणतात. तर मध्ये-मध्ये आपल्याला आणि हो, 6 ते 9 महिन्याच्या बाळाला 1-1 चमचापासून पातळ-पातळ चारू करायचं आहे. बदाम आणि सुंठ आणि जो चहाचा मसाला आहे ते न टाकता. 9 ते 12 महिन्याच्या बाळाला तुम्ही थोडं-थोडं वाढवू शकता. आणि याचं प्रीमिक्स पण तुम्ही बनवू शकता जास्त प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ. मी तर माझ्या बाळाला बाजरीचं पीठ द्यायचे. तर बाजरीचं पीठ तुम्ही शेकून ठेवू शकता आणि कधी पण असं म्हणजे बाळाला भूक लागली तर 1 चमचा पाणी टाकून, थोडासा गूळ टाकून तुम्ही देऊ शकता. नाहीतर मीठ टाकून थोडंसं तसं पण देऊ शकता, गूळ न घालता. तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. आणि हो, एक गोष्ट की कोणाला मुका मार लागला असेल, तर कोणाला म्हणजे इंटर्नल इंज्युरीज आहेत, की कोणाला छोटा-मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, जखमा झाल्या, तर त्यांना इंटर्नल हीलिंगसाठी हे आमच्याकडे दिलं जातं. आणि जसं की मी सांगितलं, की जी बाईची डिलेव्हरी झाली आहे, तिला पण हे तुम्ही देऊ शकता. तर थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते शेकून घ्यायचं आणि 200 ml मी पाणी टाकलेलं आहे. थोडंसं पातळच करायचं असतं हे, चहाप्रमाणे नाही, थोडंसं. आणि मी 2 चमचे गव्हाच्या पिठासाठी 2 चमचे गुळाची पावडर टाकली आहे. आणि जो आपला चहाचा मसाला आहे, थोडासा उकळी फुटू द्यायची आहे चांगल्या प्रकारे. तुम्ही तुमच्या हिशोबाने गूळ कमी जास्त करू शकता. आणि जो आपला चहाचा मसाला आहे थोडा टाकून द्यायचा आहे आणि गरमागरम प्यायला द्यायचं आहे. ज्याला पण काही झालं असेल, म्हणजे समजा मुका मार लागला आहे, इंज्युरी झाली आहे, फार दिवस फास्टिंग केलं आहे, विकनेस आला आहे, त्या हिशोबाने मोठ्या आचेवर आपल्याला चांगलं त्याला शिजू द्यायचं आहे. एकदम थोडंसं जाडसर झालं आहे, थोडंसं प्रमाण कमी झालं आहे आणि हे गॅस बंद करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये बदामाचे काप नाही तर खिसलेलं खोबरं ते टाकतात आणि गरमागरम सर्व्ह करा. आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी बघत राहा पधारोसा रसोई. आणि आपण भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीजबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. आणि गरमागरम प्यायला विसरू नका.